हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक छानशी बाहीची डिझाईन इथे दाखवणार आहे। तर इथं मी एक कपडा घेतलेला आहे, ब्लाउज पीस आणि एक बाही कट करून घेतलेली आहे। तर बाहीची लांबी 5 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच अशी 6 इंचाची बाही घेतलेली आहे आणि बाहीचा मुंडा आहे 7.5 इंच। तर सध्या आपण अस्तरचा कपडा बाजूला ठेवूया आणि ब्लाउज पीस आधी घेऊया। तर ब्लाउज पीसचा हा असा कपडा घेतलेला आहे मी कट करून बाहीसाठी। तर याची रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच आणि लांबीला घेतलेला आहे 16 दोन्ही 32 म्हणजे डबल फोल्ड करून 16 इंच घेतलेला आहे। तर याला मधोमध मी कात्रीने एक कट मारून घेणार आहे मधोमध। तर यासाठी या बाहीची डिझाईन बनवण्यासाठी पोटली बटन बनवून घ्यायचे आहेत। तर पोटली बटन बनवण्यासाठी मी या ठिकाणी साडीचा कपडा घेतलेला आहे गुलाबी कलरचा आणि बारीक थर्माकोलचे बॉल घेऊन पोटली बटन बनवले आहे। तर पोटली बटन अशा प्रकारे बनवतात। तर पोटली बटन बनवण्यासाठी आपण कपडासुद्धा बारीक बारीक कट करून त्यामध्ये घालू शकतो, परंतु या ठिकाणी मी थर्माकोलचे बॉल घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे हे पोटली बटन तयार झालेलं आहे आणि बाकीचे सुद्धा बनवून घेतलेले आहेत। तर हा ब्लाउज पीसचा कपडा घेतल्यानंतर त्याला मधोमध मी चॉकनी मार्क करून घेणार आहे। या ठिकाणी पोटली बटन लावून घ्यायचे आहेत, त्यासाठी मार्क करून घेतले। तर मार्क करून घेतलेल्या जागेवर एका लाईनमध्ये पोटली बटन लावून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपण पोटली बटन लावून घेतले। तर या ठिकाणी आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2-3 पोटली बटन लावू शकता किंवा पूर्ण जेवढी बाहीची लांबी आहे तेवढी सुद्धा तुम्ही लावू शकता। तर या ठिकाणी मी पोटली बटन जेवढी बाहीची लांबी आहे तेवढे लावून घेतलेले आहेत। पोटली बटन लावून घेतल्यानंतर याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे पोटली बटनचा तो कट करून घ्यायचा। अशा प्रकारे हा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे। तर हा कपडा कट करून घेतल्यानंतर आपण आता पुढची बाहीची डिझाईन बघणार आहोत। तर अशा प्रकारे मी हा कपडा कट करून घेतला आणि त्याच्यावर कपड्याची एक फोल्ड करून घडी टाकलेली आहे आणि त्याच्यावरून एक शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे पोटली बटनचा जो कपडा आहे तो आतमध्ये जाईल आणि व्यवस्थित दिसेल। तर अशा प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची। तर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। जर अशी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सिंगल दाब लावून सुद्धा मारू शकता, परंतु मी सिंगल दाब न वापरता या ठिकाणी आहे त्याच दाबाने टिप मारलेली आहे। तर शिलाई मारल्यानंतर कमी जास्त झालेला कपडा तुम्ही कट करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे पोटली बटन लावून तयार आहेत। तर आता मधोमध घडी त्याची फोल्ड करून कपडा, तर या ठिकाणी मी प्लेट्स घेण्यासाठी चॉकनी मार्क करून घेणार आहे। तर 2-2 इंचावर या ठिकाणी मार्क करून घेतलेले आहेत मी। तर आपल्याला जेवढ्या प्लेट्स टाकायच्या आहेत तेवढ्या आपण करू शकतो। या ठिकाणी मी 4 प्लेट्स टाकणार आहे, त्यासाठी 4 जागेवर दोन्ही साईडनी मार्क करून घेतलं चॉकनी। तर अशा प्रकारे तुम्ही जास्त प्लेट्स तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्लेट्ससुद्धा टाकू शकता। तर अशा प्रकारे 2-2 इंचावर मार्क करून 2-2 इंचाच्या अशा प्लेट्स घ्यायच्या, एकावर एक घ्यायच्या, व्यवस्थित फिनिशिंग येईल अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायच्या, म्हणजे छान दिसेल। तर अशा प्रकारे एका बाजूने घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-2 इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि त्याच्यावरून एक शिलाई मारायची। तर ही झाली बाहीची पुढची साईड। आता पाठीमागच्या साईडनी याच प्लेट्स ज्या आहेत त्या थोड्या थोड्या लांब लांब अंतरावर, साधारणतः अर्ध्या इंचाच्या पुढं आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो। काही ठिकाणी अर्धा इंच किंवा पावणे इंचाच्या मध्ये गॅपनी आपण या प्लेट्स टाकून घ्यायच्या। तर अशा प्रकारे ह्या प्लेट्स टाकून त्याच्यावर पुन्हा एक शिलाई मारायची। अशा प्रकारे प्लेट्स टाकलेल्यात। प्लेट्स टाकल्यानंतर बाहीच्या प्लेट्स पुढं कमी आपण घेतल्यानंतर एकावर एक घेतल्या आणि पाठीमागं लांब लांब घेतल्यामुळे बाहीची कपडा जो आहे तो कमी जास्त होत असतो। तर तो आधी पुढच्या साईडने आपण सरळ करून घेऊयात कपडा।
तर अस्तरची बाही टाकून सरळ बाही टाकायची, ते तिरकी टाकायची नाही. तिरकी टाकली तर बाहीचा आकार बदलतो, त्यामुळे सरळ टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा तिरका कपडा आलेला आहे तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि कट करून घेतल्यानंतर आता पहा कशी सरळ झालेली आहे. तर सरळ झाल्यानंतर आता याच्यावर अस्तर आपण जोडून घ्यायचं बाहीला. तर अस्तर जोडून घेतल्यानंतर त्याला मी एक गोट लावणार आहे समोरून बाहीला. तर तुम्ही गोट तुमच्या आवडीनुसार त्याच कलरच्या कापडाचं पण लावू शकता किंवा वेगळ्या कलरचा सुद्धा लावू शकता. तर या ठिकाणी मी पोटली बटन गुलाबी कलरच्या कपड्याचे, साडीतल्या कपड्याचे बनवले आहेत, त्यामुळे याला गोटसुद्धा पुढे साडीतल्या कपड्याचा गुलाबी कलरचा गोट लावणार आहे. तर लांबीला छोटी बाही असल्यामुळे या ठिकाणी गुलाबी कलरचा कपडा घेऊन मी गोट लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे गोट लावण्यासाठी मी एक पट्टी घेऊन जोडली आहे. तर बाहीला आपण वेगळ्या कलरचे पोटली बटन आणि वेगळ्या कलरचा गोट लावला तर जास्त उठून आणि छान दिसते. तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याच कपड्यासोबत सुद्धा लावू शकता. तर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असा मी थोडा मोठा गोट मारलेला आहे, छोटा गोट नाही मारलेला. या छोटी बाही आहे त्यामुळे थोडासा मोठा गोट, जाड गोट मारलेला आहे. तर हा गोट मारून तयार आहे. पहा किती छान दिसतोय. वेगळ्या कलरचा गोट मारल्यामुळे पोटली बटन पण छान दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपले स्लीव्ज बनवून तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल पाहत राहा. थँक्यू.